अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार दत्त भक्तांना, आपण पाहत आहात गुरुमाऊली दत्त भक्तीचा एक दिव्य प्रवास। आजचा विषय आहे महाप्रसाद। महाप्रसाद म्हणजे हिंदू धर्मात देवाला अर्पण केलेले आणि नंतर भक्तांमध्ये वाटले जाणारे अत्यंत पवित्र व आशीर्वादित अन्न होय। प्रसाद म्हणजे देवाची कृपा, तर महा म्हणजे महान। सामान्य प्रसादापेक्षा याचे महत्त्व खूप मोठे असते। महाप्रसादाला एक दैवी भाग किंवा अन्नब्रह्म मानले जाते। हे अन्न आधी देवतेला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते। दत्त संप्रदायात महाप्रसाद हा केवळ अन्न नसून तो सद्गुरूंच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा प्रसाद मानला जातो। ज्या अन्नावर भगवंताचे नाम, मंत्र, पूजा आणि भक्तीचा संस्कार झालेला असतो ते अन्न महाप्रसाद बनते। म्हणूनच महाप्रसादाकडे फक्त पोट भरण्याचे साधन म्हणून न पाहता तो ईश्वर कृपेचा एक पवित्र अंश म्हणून पाहावे। महाप्रसाद ग्रहण करताना मनात नम्रता, कृतज्ञता आणि श्रद्धा असेल तर त्याचे आध्यात्मिक फळ अधिक प्राप्त होते। एवढंच नाही तर महाप्रसाद माणसाच्या मनावरही सूक्ष्म परिणाम करत असतो। संसारातील धावपळ, चिंता, तणाव आणि अस्थिरता यामुळे आपले मन अस्वस्थ होते। पण जेव्हा भक्त भावपूर्वक महाप्रसाद ग्रहण करतो तेव्हा त्याच्या मनात एक शांतता निर्माण होऊन समाधान प्राप्त होतेच। कारण या अन्नामध्ये भक्तीचा भाव, सेवाभाव आणि भगवंताचे स्मरण मिसळलेले असते। म्हणूनच अनेक संतांनी सांगितले आहे की जसे अन्न तसे मन। सात्विक आणि प्रसादरूप अन्न मनाला सात्विक बनवते, हे मात्र खरं। दत्त संप्रदायात महाप्रसादाला समतेचे मोठे महत्त्व आहे। श्री दत्त महाराजांच्या दारी श्रीमंत, गरीब, मोठा, लहान, ज्ञानी, अज्ञानी असा कोणताही भेद राहत नाही। महाप्रसाद वाटताना कोणताही जात, पात, धर्म किंवा आर्थिक भेद मानला जात नाही। सर्व भक्त एकत्र एका पंगतीत बसून महाप्रसाद ग्रहण करतात। यामुळे अहंकार कमी होतो, आपलेपण वाढते आणि प्रत्येक जीवामध्ये दत्त स्वरूप पाहण्याची दृष्टी निर्माण होते। महाप्रसाद आपल्याला शिकवतो की भगवंताच्या दरबारात सर्व समान आहे। अनेक जण विचारतात, महाप्रसाद खाल्ल्याने आयुष्यात काय बदल होतो? तर बदल फक्त अन्नामुळे होतो का? तर नाही, त्या अन्नामागील श्रद्धा, भक्ती आणि स्वीकाराच्या भावनेमुळे होतो। ज्या मनाने आपण महाप्रसाद ग्रहण करतो त्याच मनाने आपण जीवनातील प्रसंगही स्वीकारू लागतो। तक्रारी कमी होतात, समाधान वाढते आणि जे काही मिळाले आहे ते दत्तकृपेनेच मिळाले आहे ही भावना दृढ होऊ लागते। श्री गुरुचरित्रातही वारंवार अन्नदान, अन्नसेवा आणि प्रसादाचे महत्त्व सांगितले आहे। कारण अन्न हे केवळ शरीराचे पोषण करत नाही, तर योग्य भावनेने ग्रहण केलेला प्रसाद मन आणि आत्म्यालाही उन्नत करतो। म्हणून महाप्रसाद कधीही साधा समजू नये, तो सद्गुरूंनी दिलेला कृपाप्रसाद आहे, जो भक्ताच्या जीवनात श्रद्धा, नम्रता, समाधान आणि ईश्वरावरील विश्वास वाढवण्याचे कार्य करतो। म्हणूनच महाप्रसाद ग्रहण करताना एकच भाव मनात असावा की हे दत्त महाराज, हा प्रसाद तुमची कृपा समजून स्वीकारत आहे। माझ्या जीवनातील अहंकार, असंतोष आणि अशांतता दूर करून मला सद्बुद्धी, भक्ती आणि समाधान द्या। अशा भावनेने घेतलेला महाप्रसाद खऱ्या अर्थाने जीवनाला पावन करणारा ठरतो। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे। त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खूप मोठी आहे। अन्नाची गरज ही या भूतलावरील मानवासहित सर्व प्राणीमात्रांना आहे। अन्न ग्रहणाने क्षुधा संपते। अन्नामध्ये साक्षात ईश्वराचा वास असतो। त्यामुळे ह्या महाप्रसादरूपी अन्न सेवनाने मनुष्य तृप्त होतो, एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे
ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही, तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.